ताईसाहेब ये ना जनी. तुम्हाला एक सांगायचं होतं, पण तुम्ही साईमाला सांगणार नाही ना? काय झालं जनी? देवेन त्यांच्या काकू काही भेटवस्तू घेऊन आल्या होत्या. त्यांनी सगळं ते साईमांना दिलं, पण त्या गेल्यानंतर साईमाने ते सगळं मला दिलं आणि म्हणाल्या सगळं नोकरात वाटून टाक. खरं तर मला ते आवडलं नाही, पण त्यांचा मान राखायला पाहिजे ना, म्हणून मी ते सगळं घेतलं. काय? ताईसाहेब, साईमा असं का वागले असतील? बरं झालं तू आम्हाला येऊन सांगितलंस ते. तुझा आम्ही बघतो काय करायचं आहे ते. जी, पण साईमानं माझं नाव सांगू नका. कुणाच्याच भावनांची कदर नाही उरलेली यांना. साईमा आज अशा वागल्यात तर उद्या कशा वागतील देवयानीशी? देव न करो, पण उद्या देवयानीचं लग्न झाल्यावरती तिची अवस्था आमच्यासारखी नाहीतर त्या रागिणीसारखी होऊन जाईल. असंच वागायचंय तर मग परवानगी तरी कशाला द्यायची या नात्याला? नाही नाही, असं होता कामा नाही. वहिनी, खरंच तुम्ही माझ्या बरोबर यायला हवं होतं. आपल्या देऊने कसं नशीब काढलं हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं असतं. काय म्हणाली काय ती माणसं? हो काय सांगू तुम्हाला, काय पडदास्त ठेवली माझी. अगदी नोकरापासून साईमापर्यंत काय कौतुक चाललं होतं. स्वतः रणवीर राजे माझ्याशी बोलण्यासाठी थांबले होते. ते ठीक आहे ग, मुळात बाबांना हे लग्नच मान्य नाहीये ना. मी त्यांच्याकडे लक्ष देऊ नका हो. बाबांचं ऐकून आजपर्यंत कोणाचं भलं झालंय जे आता देऊचं होणार आहे. मी राजे शिर्केंबद्दल तुम्हाला एवढं सांगते, निदान तुम्ही तरी देऊच्या भविष्याचा विचार करा. अभिलाषा, जोपर्यंत या घरात सगळ्यांचा विचार करण्यासाठी बाबा समर्थ आहेत ना, तोपर्यंत मला कसलाही विचार करायची गरज नाही. सुधारणार नाहीत, खरंच कधीच सुधारणार नाही ती माणसं. म्हणतात ना, दैव देतो आणि कर्म नेतं, तशी गत आहे यांची. साईमा, काय चाललंय हे सगळं? तुम्ही कशाबद्दल बोलतात प्रियदर्शनी? देवयानी आणि विक्रम भाऊजींच्या लग्नाबद्दल बोलतोय आम्ही. साईमा, काय चाललंय आपल्याकडून हे सगळं? नाही म्हणजे काय खरं काय खोटं तेच कळेन असं झालंय आम्हाला. की हे लग्न म्हणजे फक्त एक देखावा आहे. प्रियदर्शनी, आजच हे एवढे सगळे प्रश्न आम्हाला का विचारताय तुम्ही? तुम्हाला नक्की काय जाणून घ्यायचंय? काहीही जाणून घ्यायची इच्छा नाही आहे आम्हाला साईमा. आम्हाला एवढंच सांगायचं होतं की या नात्याला जर तुमची खरंच मान्यता नसेल तर तुम्ही अजूनही नकार कळवून टाका. आम्ही तर म्हणतो की तुम्ही नकार कळवाच साईमा. निदान त्या देवयानीच्या आयुष्याशी खेळणं तरी नको ना. बस. कोण तुम्ही? आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? जे झालं ते झालं, जे होतंय ते होऊ द्या. पुन्हा आम्हाला प्रश्न विचारण्याचा आगाऊपणा करू नका. निघा तुम्ही. आम्हाला शिकवतायत. काय ग श्रावू, बॅग भरून कुठे चाललीस?
पळून नेले जाते? मॉम प्लीज, मी आज खूप खुश आहे. योला भेटायला जाणार आहे मी. योला? का? अगं तो माझं फोटो सेशन करून देणार आहे आणि तोच माझा पोर्टफोलिओही करणार आहे. मॉम मी किती नशीबवान आहे ना ग. हो ग, ते तर तू आहेसच. मॉम यो फोटो सेशनचे ₹1,00,000 घेतो. काय? अगं तू वेडी आहेस का? ₹1,00,000 द्यायला तयार झालीस? मॉम यो माझ्याकडून फोटो सेशनचे पैसे घेणार नाहीये. यो हे सगळं तुझ्यासाठी का करतोय? तुझी आणि त्याची इतकी काही मैत्री नाही की त्याने तुझं फुकट फोटो सेशन करावं. मॉम यो हे सगळं नक्कीच उगाच करत नाहीये. यामागे त्याचा सुद्धा काहीतरी फायदा असेल ना. अगं शेवटी तोही प्रोफेशनल आहे म्हणूनच तो मला प्रमोट करतोय. असेल, करू देत तुला प्रमोट. पण श्राऊ, मी आता तुझ्या बरोबर येणार आहे. तू एकटीने नाही जायचं. ग मॉम प्लीज, हे बघ तू उगाच काळजी करू नकोस. तू तिकडे आलीस तर त्याला काय वाटेल. आणि प्लीज, मी आता लहान आहे का? नंतर काळजी वाटते. श्राऊ, मी तुझं काहीही ऐकणार नाही. मी तुझ्या बरोबर येते. ओके मॉम, चल. आलेच तयारी कर. हॅलो. तुमची चौकशी करण्यासाठी फोन केला. अजून काही महत्वाच्या मीटिंग्स बाकी आहेत भैया साहेब. कधीपर्यंत संपतील आणि कधी परत येत आहे तुम्ही? अजून 4-5 दिवस बस. होईल तेवढं लवकर परत या. तुम्हाला काय आम्ही परत येणार नाही अशी भीती वाटते का? काळजी करू नका भैया साहेब. आम्ही तुम्हाला शब्द दिला त्या दिवशी भारतात आम्ही परत येऊ. बाकी सगळं कसं चाललंय तिकडे? सगळं अगदी व्यवस्थित चाललंय आणि म्हणूनच भीती वाटते. शेवटच्या क्षणी काही गडबड व्हायला नको आणि म्हणून आम्हाला वाटतं की तुम्ही आमच्या बरोबर असावं. भैया साहेब, मीटिंगची वेळ झाली. आम्ही तुम्हाला नंतर फोन करू. या विषयावर आपण नंतर सविस्तर बोलूया. बाय. आमचे भैया साहेब राजे आहेत, पण एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी स्वतःला किती असुरक्षित समजतात. या विक्रमादित्यांचं काहीच सांगता येत नाही. त्यांचा स्वभाव लक्षात घेता जोपर्यंत ते परत येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही. नाहीतरी मणी प्रकरणामुळे ते थोडे नाराज होतेच. हाय यो. Hi, sweetheart. माझी मॉम आणि मॉम यो. Hi, mommy. हाय. श्रावणी तुझं खूप कौतुक करत होती म्हणून भेटल्याशिवाय चैन पडेना. आय एम नॉट डिस्टर्ब यू ना? No, no, not at all, not at all. In fact, I was expecting you. बरं झालं तू आलीस. निदान त्या निमित्ताने आपली ओळख झाली, राईट? गुड श्रावणी, चांगलं गेलंस तू आईला आणलास. येस. बी सीटेड प्लीज. हा बस ना. हा. ज्यूस. आणि खरं सांगायचं ना तर मला तुझ्या रूपात आईची काळजी. या राईट काळजी दिसते. थँक्स फॉर कमिंग. अजून एक गोष्ट, तुझी मुलगी खूप टॅलेंटेड आहे. आय एम शुअर समडे शी इज गॉना बी अ सुपर मॉडेल. माझी मुलगी आहे, हुशार आहे ती. तिला आतापर्यंत संधी मिळत नव्हती. हा, आता तू संधी देतोयस तर ती नक्कीच त्याचं सोनं करेल. ऑफकोर्स नक्की करेल. आता तू बघच तुझी मुलगी किती मोठी मॉडेल बनते ते.
रागावणार नसशील तर एक विचारू? मॉम काय विचारतीयस? विचारू दे मला. श्रावणी, लेट अर आस्क. विचारा. तू हे सगळं का करतोयस? म्हणजे एकही पैसा न घेता तू श्राऊचं फोटो सेशन का करतोयस? मॉमी, कसं आहे ना, मला तुझी काळजी समजते. आय कॅन अंडरस्टँड. पण कसं आहे, शेवटी हा व्यवसाय आहे आणि उद्या श्रावणीला मोठी असाइनमेंट मिळाली किंवा ती खूप मोठी मॉडेल झाली तर फायदा कोणाचा? आमच्या कंपनीचा. तिला तिची ओळख मिळेलच, ते वेगळं. सो मॉमी, our company is just promoting her. And after all, we are professionals, right? राईट. मॉम, मी तुला म्हणलं होतं ना, माझं करिअर इकडेच घडणार आहे. सॉरी. तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण काय आहे, आजकालच्या जगात कुणावर विश्वास ठेवण्याची सोय राहिली नाही. आय अंडरस्टँड. आय कम्प्लिटली अंडरस्टँड. मला अजिबात वाईट नाही वाटलं. आता जर तुझ्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील, कॅन वी स्टार्ट विथ द फोटोशूट? मॉमी, फोटोग्राफ्स? हां, चल श्रावणी. मॉम, चल आपण तू थोडा टचअप. यू लुकिंग नाईस. रणवीर राजे, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात? आम्ही आदित्यराजांना फोन केला होता. मग भारतात कधी परत येत आहेत ते? तेच विचारण्यासाठी फोन केला होता, पण ते काही फारसे सकारात्मक वाटले नाहीत. मला वाटतं तुम्हीच त्यांना फोन करावा. तुम्हाला त्यांच्याबद्दल एवढा अविश्वास का वाटतोय? लंडनला जायच्या आधी आमच्यावर ते नाराज होते. कदाचित त्यामुळे स्टे वाढवला तर. नाही, त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे ना. मनात असेल तर ते बोलून टाकतात. राग असा स्वतः जवळ ठेवत नाहीत. पण तरी साईमा. ठीक आहे, तुम्हाला एवढं वाटत असेल ना तर फोन करून बोलू आम्ही त्यांच्याशी. तुम्ही निश्चिंत राहा. तू एक काम कर, या खुर्चीवर बस. अच्छा. या बॉलला आपण प्रॉपर म्हणून वापरू. ओके? व्हेरी गुड. हाँ, hold it like this. Very nice. Attitude. Just a second, just a second. नहीं, ते नीट नहीं. That's fine. Yeah. Beautiful. Chin up, chin up, chin up, slide. Superb. Let's check the photograph now. See, mommy? Fabulous. It was a fabulous photo session. थँक्स. एकदा फोटोग्राफ्स डेव्हलप झाले की मी तुला कॉल करतो. Then you can collect them. And I'll introduce you to my MD. Right? निघूया. Okay. मी तुझ्या फोनची वाट बघते. चल देन. Yeah. Bye. Bye-bye.
प्लीज 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 बाय. बाय मम्मी. चलो. काय साक्षी, आता बघ माझ्या श्रावणीला सगळं जग ओळखणार. श्रावणी देशमुख माझी बहीण आहे हे तुम्ही सगळ्यांना अभिमानाने सांगाल. तुम्ही दोघी बहिणी खूप स्वतःला शहाण्या समजत होतात ना. काय झालं? काय तर म्हणे देऊ घराण्याचं नाव उज्ज्वल करणार आहे, साक्षी IPS ऑफिसर होणार आहे. काय झालं? कुठे माशी शिंकली? आता ना तुम्ही दोघी मान्य करा की माझी श्राऊच ग्रेट आहे. काकू, देव करो आणि तसंच हो. श्रावणी, आता तरी तू जे काही करशील ना ते जरा सिरियसली कर. आणि काकू, तू सुद्धा आधी कुठे बोलू नकोस. एकदा काय श्रावणी मॉडेल म्हणून प्रसिद्ध झाली की लोक सुद्धा मान्य करतीलच ना. पण त्याचा आधीपासूनच आरडाओरडा कशासाठी? देव, कुठे होते सकाळपासून? दिसले नाहीस. अगं, नील भैयाला ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. रागिणी वहिनींना जरा मदत व्हावी म्हणून त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्येच होते. देऊ, नील भैयांकडे रागिणी वहिनी परत आल्यात हे रणवीर राजेंना माहिती आहे? नाही, अजून तरी कोणालाच माहीत नाहीये. रणवीर राजांना तर त्यांचा सख्खा भाऊ आजारी आहे आणि हॉस्पिटलमध्ये आहे हेही माहीत नाहीये. त्यांना जर समजलं तर? खरं सांगू साक्षी, या गोष्टीचा ना मी विचारच करत नाही. कारण सध्या तरी रागिणी वहिनी आणि नील भैया एकत्र आलेत. याचा जो आनंद आहे ना तोच माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. खरंच किती नशीबवान आहेत ग दोघंही. खूप प्रेम करतात एकमेकांवर. पण त्या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम असून सुद्धा इतकी वर्ष रणवीर राजे त्यांना वेगळं ठेवण्यात यशस्वी झालेच ना. मग काय म्हणायचं तुला? रागिणी वहिनींच्या पाठीशी निदान नील भैया तरी होते, पण तुझ्या पाठीशी विक्रम उभा राहील याची काय खात्री आहे? तेव्हा अजूनही विचार कर. साक्षी, तुला वाटणारी भीती मी समजू शकते. आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि म्हणूनच आपण घाबरत असतो. पण राजे शिर्क्यांच्या घरात गेल्यावर मला खूप अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे हे मला आत्ताच माहिती आहे. आणि म्हणूनच त्याबद्दल मला काहीच वाटत नाही. सध्या तरी ना साक्षी, मी नील भैया बरे होण्याची वाट पाहते. एकदा का नील भैया बरे झाले आणि विक्रम त्या दोघांना एकत्र भेटला की मग सगळे गैरसमज दूर होतील. हे बघ देऊ, तू काय म्हणतेस ते मला खरंच काही कळत नाही. मला फक्त एवढंच वाटतं की तू त्या सगळ्यांमध्ये एकटी पडशील ग. तरीही जिंकणार मीच. देऊ, तू म्हणतेस तसं घडलं ना तर मला आनंदच होईल. कारण मला कायम तुला असं हसतानाच बघायचं आहे. तसंच होणार आहे.